मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ विचारतो, आई, माझी आणि काव्याची मैत्रीची गाडी ही पुढे जात नाहीये म्हणून तुला टेन्शन आलंय का ग? तू आता काळजी करू नकोस, कारण तू सांगितलेलं बरोबर मी लक्षात ठेवले. तेव्हा मी काय सांगितलं आणि कधी सांगितलं असं मानेनी विचारते. तेव्हा पार्थ म्हणतो, आई अशी काय करतेस? अगं, विसर्जनाच्या दिवशी काय सांगितलं होतं आठवत नाही का तुला? असं पार्थ पुन्हा विचारतो. तेव्हा मानिनीला आठवतं की विसर्जनाच्या दिवशी मी पार्थला सांगितलं होतं, तुमची गाडी अशी पटपट पटपट पुढे पळवा. अरे, प्रेमात पडा जरा एकमेकांच्या. हे आठवल्यानंतर मानिनी गप्प राहते. त्यानंतर पार्थ म्हणतो, आई अगं नको ना विचार करूस, लवकरात लवकर माझी आणि काव्याच्या मैत्रीची गाडी पुढे पळेल सुद्धा. अगं, मला माहीत आहे एक आई म्हणून तुला मुलांच्या संसाराची काळजी लागते, पण काळजी करू नको. तुझ्या मुलांमध्ये ना अगदी प्रेमाने जग जिंकण्याची सुद्धा ताकद आहे. आणि तुला माहिती आहे, मला तर फक्त काव्याला जिंकायचे, त्या चुटकीसरशी जिंकवेल. आणि आई सांगू, त्यांना जिंकलं ना तरीही पहिली मैत्रीण तूच राहणार आहे. मग मानिनी हसते. आता तिला समजतं माझ्या पार्थने किती मनामध्ये आशा ठेवली आहे की काव्याला तो जिंकून घेईल म्हणून, वे त्याची आयुष्यभराची साथीदार होईल म्हणून. आता हे पार्थच्या तोंडून असं ऐकून मानिनीला त्याबद्दल खूप वाईट वाटतं. ती मनातच म्हणते की कसं सांगू रे बाळा पार्थ, नाही जिंकता येणार तुला काव्याला, कारण तिचं मन अगोदरच कुणीतरी जिंकलंय. तुझी व काव्याची गाडी कधीच प्रेमाकडे वळणार नाहीये, कारण तिचं ना दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे. तर दुसरीकडे आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती जीवाला विचारते, काय भास्कर काका? मग आता तिला लग्नापूर्वीचे प्रसंग आठवतात की जेव्हा भास्कर काकांच्या मुलीला इकडे पार्थ बरोबर लग्न करायचं होतं, तेव्हा तो माझ्या बाबांना आमच्या घरी धमकी द्यायला आला होता की पाण्यात राहून मगरीशी वैर घेऊ नको म्हणून, आणि हे पार्थ व नंदिनीचं जमलेलं लग्न आहे ना ते मोड म्हणून. त्यावेळी नंदिनी आता पुढे म्हणते, हे बघा जीवा, ह्याच माणसाने माझं आणि असं म्हणून ती आता पार्थचं पुढे काही बोलत नाही, एकदम शांत राहते. जीवाला ती सांगतच असते की हे पहा जीवा, मला ना खरंच खूप बॅड फिलिंग येत आहे. तुम्ही का त्या माणसाकडून उगीच मदत घेताय? खरंच मला एवढं प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. त्यावेळी आता जीवा म्हणतो, अगं त्यांनीच माझी आयडिया ऐकून घेतली. तेव्हा नंदिनी म्हणते, पण हे सगळं नाटक नसेल हे कशावरनं? त्यावेळी नंदिनी म्हणते, हे नाटक नसेल कशावरून? तेव्हा हसतच जीवा म्हणतो, अगं नाटक कसलं? ते जर माझी आयडिया न ऐकता तसेच फंडिंग करायला रेडी झाले असते ना तर जरा डाऊटफुल वाटलं असतं, परंतु ते मला स्वतः ऑफिसला घेऊन गेले. त्यांच्या सर्व स्टाफने, असिस्टंटने, स्टाफला ते प्रेझेंटेशन खूप आवडलंय. त्याचबरोबर मी एवढं छान प्रेझेंटेशन दिलं ना, मी काही फीडबॅकसुद्धा दिले आहेत. आता इतकं सगळं नाटक कसं असू शकतं नंदिनी? आणि एक सांगू का, अगं तू ना भूतकाळातल्या घटनांवरून असं जज करतेस, पण हा ना पास्ट आहे, ऑलरेडी तो निघून गेलाय. आणि त्यांना खरंच खूप गिल्ट वाटत होतं अगं, आणि त्यांना त्यांचे मित्र गमावल्याचं खूप दुःख सुद्धा वाटत होतं अगं खरंच. असं म्हणून तो तिला रिक्वेस्ट करतो की समजून घे जरा. तेव्हा नंदिनी म्हणते, एवढंच जर त्यांना दुःख वाटत होतं तर तुमच्या बाबांची किंवा माझ्या बाबांची माफी मागायला ते एकदा तरी आले का इकडे? नाही ना. तेव्हा जीवा म्हणतो, करेक्ट आहे तुझं, मी त्यांना हेच म्हटलो अगं की तुमचं मन ना तुम्ही मोकळं करा, कसलेही मनात बॅगेज ठेवू नका. पण खरं सांगू, आम्हा पुरुषांना ना असं सॉरी म्हणणं थोडं जडत जातं अगं, आणि त्यात जर मित्रांना सॉरी म्हणायचं असेल ना तर खूप म्हणजे खूपच कठीण जातं. त्यांना खरंच खूप गिल्ट वाटतोय. आणि तुला एक सांगू, त्यांना गिल्ट वाटतोय म्हणून त्यांनी मला काम दिलेलं नाहीये. माझी हुशारी बघून त्यांनी मला काम दिलंय. दुसरीकडे पार्थच्या काळजीमुळे मानिनी रडत असते. त्याच वेळी आता पार्थ विचारतो, ए आई, तू का रडतीयेस ग? आता मला सांग, मी काही वाईट वाटेल असं बोललोय का तुला? तेव्हा मानिनी म्हणते, नाही रे बाळा, अरे हे ना आनंदाचे अश्रू आहेत. अरे बघ ना, आजकाल मुलांना आईसाठी द्यायला वेळ सुद्धा नसतो, आणि माझा एक लेक आहे जो आईची एवढी काळजी करतो, आणि म्हणून अश्रू आले, बाकी काही नाही. आणि खरं सांगू पार्थ, मला तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघवत.
तेव्हा पार्थ आता मानिनीला म्हणतो की हे बघ, तू आणि काव्य असताना माझ्या डोळ्यात कधीही पाणी येऊ शकतच नाही. आता पुन्हा काव्याचं नाव घेतल्यामुळे मानिनीला आता वाईटच वाटतं. तिला अजूनच रडू येतं, कारण तिला असं वाटत असतं की काव्या कधीच माझ्या पार्थची होऊ शकत नाही आणि पार्थ उगीचच आशा लावून बसलाय. मग पार्थ मानिनीला जवळ घेतो. इकडे नंदिनी आता जीवाला म्हणत असते की हे पहा, माझं मन मला सांगते काहीतरी वाईट घडणार आहे. तुम्ही दुसऱ्या कुणाची तरी मदत घ्या ना प्लीज जीवा. तेव्हा जीवा विचारतो, नंदिनी मला कळत नाहीये तू अशी का वागतीयेस. अगं काय चाललंय काय तुझं. अगं फंडिंग करायला ही माणसं इतक्या सहजासहजी नाही मिळत आणि भास्कर काकांनी मला स्वतःहून विचारले आणि मी त्यांना नाही म्हणायचं का. तेव्हा नंदिनी विचारते, हो काय हरकत आहे. हे पहा जीवा, तुमच्यामध्ये नक्कीच एवढं टॅलेंट आहे की तुम्ही कुणाकडून दुसऱ्याकडून तरी फंडिंग मिळवू शकता. तेव्हा जीवा म्हणतो, आय नो, पण इतकं सोपं नाहीये ग ते. अगं मला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल. तुला कळत का नाहीये. आणि माणसं बदलतात नंदिनी. ते आज मला भेटले, त्यांनी माझी हेल्प केली, मला बिझनेसमध्ये पिच करण्याची संधी दिली. हा निव्वळ योगायोग आहे अगं, बाकी काही नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणते, योगायोग. अहो मला नाही हा योगायोग वाटत. बाकी तुम्ही तुमचं काहीही करा, मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही त्या माणसाकडून मदत. असं म्हटल्याबरोबर जीवाला अजूनच राग येतो आणि तो विचारतो, काय चाललंय काय तुझं. अगं त्या माणसाकडून म्हणजे अगं तू साधं काका म्हणायला तयार नाहीयेस त्यांना. इतकं झालंय तरी काय, आणि असं का करतेयस तू आणि का समजून घेत नाहीयेस. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही का समजून घेत नाहीयेत मला जीवा. अहो मला खरोखर खूप काळजी वाटते तुमची आणि तुम्हाला कोणी फसवलेलं मला चालणार नाही. हे पहा, आय एम सॉरी, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका, पण मी ना तुमच्यापेक्षा जरा जास्तच दुनिया बघितली आहे, त्यात त्या माणसाकडून. असं म्हणून ती पुन्हा थांबते. तिला रिअलाइज होतं की जीवाला नाही आवडते आणि म्हणून ती म्हणते, हे पहा, त्या भास्कर काकांच्या बाबतीतल्या काही गोष्टी माझ्या भूतकाळातल्या असतील तरीही त्याने तुमचं फ्युचर आणि प्रेझेंट खराब व्हायला नको असं वाटतं अहो मला. आणि बाकी माणसं वगैरे बदलतात ही फिलॉसॉफी तुम्ही ना मला सांगूच नका. तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, तुझी काळजी मला समजते, पण तुला वाटतं ना गं तसं नाही होणार, असं तो समजावत असतो. पण नंदिनीला आता माहीत असतं की भास्कर कसा आहे, म्हणून ती पोटतिडकीने त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण जीवा ऐकतच नसतो. मग पुढे आता ती म्हणते, तुमच्यावर विश्वास आहेच हो माझा, पण जिथे वसू आत्यासारखी घरातली माणसं विश्वास हे धुळीस मिळवतात, तिथे बाहेरच्या या भास्कर काकांवर आपण विश्वास ठेवायचा का. पण असो, तरीही तुम्हाला जेन्युइनली असं वाटत असेल की ते कुठलेही चक्केपंजे करणार नाहीत, तर मग ठीक आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर काम न करू शकताय. तशी माझी काही हरकत नाही, असं रागातच ती म्हणते. मग आता जीवा म्हणतो, हरकत नाही म्हणतीयेस, पण चेहऱ्यावर तर वेगळंच काहीतरी दिसतंय. पण जाऊ दे नंदिनी, आता तुला वाटत नाहीये ना, मग मी नाही काम करणार त्यांच्यासोबत. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा हे बघा, माझ्या बोलण्याचा अजिबात चुकीचा अर्थ काढू नका ना तुम्ही. हे बघा, आपल्या आयुष्यात आपल्या बाबतीत जे काही घडलंय त्याच अनुभवावरून असं वाटतं की आपण ताकसुद्धा अगदी फुंकून प्यावं, आणि त्यात तुम्ही असं पहिल्यांदाच कामाला सुरुवात करताय. मग अशा सुरुवातीला तुमच्या स्वप्नांना, तुमच्या इच्छांना असं गालबोट लावलं तर मला ते नाही चालणार. तेव्हा जीवा तरीही ऐकायला तयार होत नाही. तो म्हणतो, मला तुझी काळजी कळते नंदिनी, पण देव संधी देतो आणि तरीही आपण त्याच्याकडे पाठ फिरवायची. हे कितपत योग्य आहे सांग बरं. आणि हाच प्रश्न ना मला पडलाय. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं, बरोबर आहे तुमचं. बरं ठीक आहे, करा तुम्ही त्यांच्यासोबत काम, पण सावध राहून करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही गोष्ट घरी सांगा. मग विचारतो, इतक्यात कसं सांगू मी. नंदिनी म्हणते, काय हरकत काय आहे, पण आता ते फंडिंग करायला तयार आहेत की नाही. मग तुम्ही ना आता घरच्यांना सांगून टाका की भास्कर काका मला मदत करणार आहेत म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो, हो अगं मी सांगणारच आहे, माझं जरा काम तर होऊ दे, थांब ना थोडा वेळ आणि मी नक्कीच सांगेन अगं, कारण हे आपल्याला सांगायचंच आहे. कामाला सुरुवात तर होऊ देत. आणि फंडिंग करतो आहे असं म्हणाले, काम आलं नाहीये माझ्याकडे अजून. त्यानंतर तो म्हणतो, मी एक काम करतो, सगळ्यांना माझ्या ऑफिसच्या इनॉग्रेशनसाठीच घेऊन जातो, छान वाटेल ना सगळ्यांना पण असं सरप्राईज दिल्यानंतर. तेव्हा जीवाचं मन राखण्यासाठी नंदिनी म्हणते, ठीक आहे.
तेव्हा ठीक आहे, ठरलं तर मग मी कुठे जातोय हे घरातील कुणालाही सांगायचं नाही, समजलं? आणि कुणी जर विचारलं तर सांगायचं मी आनंद निवासमध्ये तुला हेल्प करायला येतोय. तेव्हा ओके ना? तेव्हा नाईलाजाने नंदिनी ओके असं म्हणते. मग आता ती फ्रेश व्हायला जायला सांगते आणि म्हणते की तुम्ही जा बरं, आता मी चहा करते. तेव्हा तो लगेच फ्रेश व्हायला जातो. तर आता दुसऱ्या दिवशी काव्या ही आंघोळ करून आता बाहेर येते. बाहेर आल्याबरोबर केसांमधील पाणी काढत असते. त्याचवेळी तिला समोर टेबलवर ते घड्याळ दिसतं, जे पार्थचं आणि तिचं ट्विन घड्याळ असतं. मग काव्या ते घड्याळ हातात घेते आणि त्याच्याकडे खूप वेळ अशी पाहतच राहते. तेव्हा पार्थने तिला सांगितलेलं असतं की हे घड्याळ स्वतःच्या मर्जीने नाही चालणार, तर आपल्या हाताच्या नाडीवर चालणार. मग लगेचच ती आपल्या स्वतःच्या हातात तिचं ते घड्याळ घालते आणि पार्थच्याच आठवणीमध्ये रमते आणि त्या घड्याळावरनं हात फिरवते. त्याचबरोबर तिला ते सुद्धा प्रसंग आठवतात की जेव्हा माझ्या हातातून चुकूनच ते घड्याळ पडलं होतं, फुटलं होतं, तेव्हा मग कशाप्रकारे पार्थने मला अगदी छानपैकी समजवलं होतं की ते घड्याळच आहे, ते दुरुस्त करता येईल. दुसरीकडे नंदिनी देवाची पूजा करत असते. आरती करून झाल्यानंतर नंदिनीला आता उदास उदास वाटत असतं. ती म्हणते की देवा, माहीत नाही का, पण खरंच भीती वाटतेय मला आता. आणि तू तर विघ्नहर्ता आहेस, तू सगळी विघ्न परतवून लाव देवा. हवं तर माझ्या वाटचं सगळं सुख काढून घे, पण माझ्या माणसांना सुख मिळू देत. तेवढ्यातच युग आता तेथून निघालेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, युग अरे कुठे चाललास, घे आरती घे बरं. तेव्हा तो खूप चिडलेला असतो आणि विचारतो कशाला, आणि मला ना तुझ्या हातनं आरती नकोच आहे. तेव्हा नंदिनी म्हणते असं का बोलतोस तू, अरे निदान देवाला नमस्कार तरी कर. तेव्हा युग विचारतो काय देवाला, अगं देवाला काय, तुला सुद्धा मी नमस्कारच करतो, अगदी कोपऱ्यापासनं नमस्कार करतो. तेव्हा नंदिनी विचारते युग असं का बोलतोस. तेव्हा तो रागात म्हणतो अगं मग काय बोलू काय, अगं मी एवढं मनापासून माझ्या ब्रेकअप बद्दल तुला सांगितलं, अगं तू काय केलंस तर माझे सिक्रेट सगळ्या घरच्यांना सांगून बसलीस. तेव्हा नंदिनी म्हणते युग हे बघ, मी सगळं ना तुझ्या काळजीपोटी सांगितलं हा. त्यावेळी आता युग अजूनच जोरात ओरडतो आणि स्टॉप इट असं रागात म्हणतो. आणि हे काळजी असल्याचं नाटक ना माझ्यासमोर अजिबात करू नको असं रागात म्हणतो. आणि काय गरज काय होती असं घरच्यांना सांगण्याची. आणि आता आईबाबांना हे असंच वाटणार ना कॉलेजमध्ये मी हे धंदे करतो म्हणून, आणि अभ्यास करतच नाही, तुझ्यामुळे माझी पॉकेट मनी आता बंद होईल. आता आई आणि बाबा हॉस्टेलवरच्या मुलांना, कॉलेजवरच्या मुलांना सगळ्यांना सांगतील की माझ्यावरती लक्ष ठेवा म्हणून, आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होते वहिनी, असा नंदिनीला तो दोष देतो. एक वेळ त्या रम्याताईला सांगितलं असताना परवडलं असतं, पण तुला सांगून ना वाट लावून घेतली आहे मी माझी. तेव्हा नंदिनी अक्षरशः रडकुंडीला येते. मग आता ती म्हणते हे बघ युग, ऐकून घे मला काय म्हणायचंय ते. तेव्हा तो रागात म्हणतो मला काहीही ऐकायचं नाहीये, तू जरा गप्प बसतेस का, आणि काय गरज काय होती असं घरच्यांना सगळं सांगायची. मला सांग रम्याताई, जेव्हा माझ्या रूममध्ये आली होती तेव्हा काय म्हणाली होतीस ग तू, की युग तू माणसं ओळखायला ना चुकतोस. की हो बरोबर आहे, मी चुकतो माणसं ओळखायला सुद्धा, आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे मी तुलाच ओळखायला चूक केली, आणि यापुढे मी माझ्या आयुष्यामध्ये तरी तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा मूर्खपणा कधीही करणार नाही नंदिनी वहिनी, असं तो स्पष्टपणे नंदिनीवर अविश्वास दाखवत म्हणतो. तेव्हा नंदिनी बिचारी आता रडकुंडीला येते आणि म्हणते युग मी काय म्हणते ऐकून घे ना. तेव्हा तो अजूनच चिडतो आणि म्हणतो अगं बस, तू ना काहीच बोलू नकोस, आता बस कर जरा तू. तेव्हा युग आता जेव्हा तिथून जातो ना, तेव्हा रम्या आणि वसू या दोघी भामट्यांनी सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्या आता खूपच हसू लागतात. आता त्या दोघीही पुढे येतात आणि आम्हाला नाही देणार का आरती असं मोठ्या तोऱ्यातच विचारतात, आणि नेहमीसारखी कपडे घालून ते आलेले असतात, मोलकर्णीचा वेश काही त्यांच्या अंगावर नसतो. मग तेव्हा नंदिनी आरतीचं ताट पुढे करते. या दोघीही लगेचच नंदिनीकडे रोखून रोखून बघत आरती घेतात. मग आता लगेचच रम्या म्हणते आई तू बघितलंस ना युग कसा नंदिनीला बिचारीला सुनावून गेला ते. तेव्हा वसू म्हणते हो बघितलं की, आणि काल काय झालं ना ते ऐकलंय सुद्धा, कारण नंदिनीने किती बाजू घेतली युगची, आणि युग मात्र आज तर हिलाच बोलला असं म्हणून ती नंदिनीची खिल्ली उडवत असते. तेव्हा रम्या म्हणते फार वाईट झालं ना ग नंदिनी बरोबर. मग नंदिनी या दोघींचंही बोलणं न ऐकता पुढे जाते. त्यावेळी रम्या लगेचच तिला अडवते आणि म्हणते नाही पण ग नंदिनी, मी आत्ताच सांगते बाई तुला, यात आमची काहीही चूक नाहीये हा, नाही तर उगीच तुझी तलवार फिरवशील तू आमच्याकडे.
तेव्हा नंदिनी एकदम शांत असते. वसू तिला डिवचते आणि विचारते, काय ग तू काही बोलतच नाही आहेस नंदिनी? अगं आमची शिक्षा आता माफ झाली आहे आणि आम्ही ना आमच्या आधीच्या रुबाबात आलोय. मला सांग, तुला त्रास होतोय का या सगळ्याचा? तेव्हा नंदिनी रागातच म्हणते, मला तर त्रास होत नाहीये, पण पुन्हा जर तुम्ही माझ्या घराला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र यावेळी मी तुम्हा स्वतःला घराबाहेर काढेन, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून नंदिनीने चांगलाच त्यांना आता हिसका दाखवलेला असतो. मग आता नंदिनी तेथून गेल्यानंतर वसू म्हणते, त्रास तुझ्या घराला नाही देणार, वाकडी नजर तुझ्या घरावर नाही पडणार, तर तुलाच मी आता त्रास देणार आहे. आणि आता इथून पुढे जो काही त्रास देणार आहे ना मी, तो तुलाच देणार आहे. आणि तोही अगदी उद्याच, कारण तुझ्या आयुष्यामध्ये ना उद्या खूप मोठा स्फोट होणार आहे. तर दुसरीकडे नंदिनी ही आता फोनवर बोलत असते. पार्थ आणि मानिनी सुद्धा डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. नंदिनी म्हणते, अहो वेडिंग ॲनिव्हर्सरी नाही तर 10th ॲनिव्हर्सरी असं केकवर नाव लिहा, आणि केकवर लिहिताय त्यामुळे जपून लिहा हां, असं म्हणून ती आता फोन ठेवते. मानिनीने हे सगळं तिचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा मानिनी विचारते, काय ग नंदिनी, कसला केक ग? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो आई, आनंद निवासची ना उद्या 10th ॲनिव्हर्सरी आहे ना, त्यामुळे त्याचीच तयारी सुरू आहे, सगळी सजावट सुरू असेल ना, म्हणून त्यांनी मला फोन केला. ॲक्च्युली तेच मला पण आनंद निवासला निघायचं होतं. तिथे सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था करायची मला, आणि तेथे असणारे सगळे एवढे उत्साही आहेत ना, तर कशी व्यवस्था करायची, कोणती कपडे घालायचे, कोणती साडी नेसायची, मलाच विचारून करतात ते सगळे. तेव्हा मानिनी म्हणते, मग तुझी पळापळ असणार ग पूर्ण? तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना. तर मानिनी म्हणते, नंदिनी कोणतंही काम असेल तर किती उत्साहात करतेस ग तू? तेव्हा नंदिनी म्हणते, आई अहो आनंद निवास म्हणजे दुसरं घर आहे ना माझं, शेवटी तुम्ही याल ना उद्या? तेव्हा मानिनी म्हणते, आता बघते हां कसं होतंय ते. तर पार्थचं लक्ष काव्याकडेच असतं की काव्य अजून नाश्ता करायला का आली नसेल. मग पुढे मानिनी म्हणते, तुला जर काही मदत हवी असेल ना तर नक्की सांग हा नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, हो सांगेन. तर मानिनी म्हणते, हो की नाही पार्थ? तेव्हा पार्थ फक्त होला हो करतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो पार्थ काय हो आईच्या होला हो करताय, विषय तरी नीट ऐकलाय का तुम्ही? आणि काय कुणाला शोधताय मगापासनं? तेव्हा तो काव्याचं नाव घेणार इतक्यातच मानिनी डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते. मग तो विषय बदलतो आणि म्हणतो, जीवा कुठे गेलाय, तो अजून ब्रेकफास्टला आला का नाही? तेव्हा नंदिनी हसते आणि विचारते, अच्छा जीवांची वाट बघताय? तेव्हा नंदिनी म्हणते की ते आवरतायत ना म्हणून. तर पार्थ आता काव्याविषयीच बोलत असतो. तो म्हणतो, खूपच वेळ लावतात ना आवरायला पण. तेव्हा नंदिनी म्हणते, कुणीतरी आपल्या लावून बसलेलं असतं याचं भानच नसतं ना त्यांना. तर पार्थ म्हणतो, आता तुम्हीच बघा ना, किती वाट बघायला लावायची ना एखाद्याला. तेव्हा नंदिनी म्हणते, कधी कधी एखाद्याची वाट बघण्यात सुद्धा खूप गंमत असते. तेव्हा पार्थ म्हणतो, वाट बघण्यामध्ये कसली आली आहे गंमत? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो असते खूप, कारण आता जशी तुम्ही काव्याची वाट बघताय आणि आम्ही इथे बसून जशी तुमची मज्जा बघतोय. तेव्हा पार्थ आता गडबडतो आणि म्हणतो, नाही मी कुठे काव्याची वाट बघतोय, नाही बघत, कारण त्या काही लहान आहेत का, येतील ना त्यांच्या. तेव्हा नंदिनी म्हणते, हो मी तेच म्हणते, त्या लहान नाहीयेत, येतील त्या हा, असं म्हणून ती पार्थवर पुन्हा हसते. तर मानिनीला मात्र राग आलेला असतो. तेव्हा मानिनी मनातच म्हणते, ही नंदिनी पार्थचं नाव घेऊन का चिडवत असेल उगीच त्याला, अगोदरच तो तिच्यामध्ये गुंतत चाललाय, हे तर मला अजिबात बघवत नाहीये. मग पुढे आता पार्थ विचारतो, काय हो काव्याचा विषय तुम्ही काढला म्हणून, पण त्या ब्रेकफास्टला का नाही आल्या? मी बोलून आणतो हा, आता तुम्ही म्हणताय म्हणून. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ अरे अभ्यास करत असेल ना ती, तू खा बरं जरा, खाण्यापिण्याकडे लक्ष दे. मग आता पार्थ म्हणतो, हेच मी काव्याला सांगत असतो की अगोदर ना खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित, कारण काल सुद्धा ब्रेकफास्ट न करताच गेले, ते काही नाही मी बोलवूनच आणतो. तेव्हा मानिनी म्हणते, अरे तुझी प्लेट भरलीये, आता भरल्या प्लेटवरून उठणार आहेस का? तू कर नाश्ता, आपण आशाताईंना सांगूयात वर घेऊन जायला. तेव्हा पार्थ आता म्हणतो, आई त्यावर आपण खाली, ते बरं वाटतं का, हो की नाही नंदिनी? तेव्हा मी आता जातोच असं जेव्हा तो म्हणतो, तेव्हा नंदिनी म्हणते, थांबा हो पार्थ तुम्ही बसा, मीच जाते आता वरती आणि तिला सांगते खाली ये म्हणून, कारण आपण सगळे नाश्ता करतानाच एकत्र भेटतो. तच काव्य आता तेथे येते. नंदिनी म्हणते, हे पहा आली ती. मग आता पार्थ लगेचच तिला बसायला खुर्ची पुढे करतो. त्यावेळी काव्य त्याच्या शेजारी बसती. हळूच आता मानिनीकडे बघते, तिला भीती वाटू लागते. तेव्हा पार्थ म्हणतो, या बसा हो. मग त्यानंतर आता
मानिनी ही रागात बघत असल्यामुळे लगेचच काव्य ही नंदिनी शेजारी जाऊन बसते. पार्थ म्हणतो, हॅलो, म्हणजे तुम्हाला बहिणी शेजारी बसायचंय का? तेव्हा तो लगेचच आता काव्याला म्हणतो इशारा करून की ड्रेस मस्त आहे, तुमच्यावर छान दिसतोय. तेव्हा काव्य थोडीशी लाजते. मग पार्थ म्हणतो, हो ब्रेकफास्ट घ्या ना, असं म्हणून तो डिशच पुढे करतो. मग आता काव्या म्हणते, अहो तुमची प्लेट आहे ना ही? तेव्हा पार्थ म्हणतो, अहो माझं जे काही आहे ते तुमचंच आहे ना, घ्या बरं, मी अजून सुरू केलेलं नाहीये. नाहीतर इथे या बसा शेजारी, आपण दोघेही एकाच प्लेटमध्ये खाऊया ना या. तेव्हा मानिनी आता लगेचच दुसरी प्लेट पार्थसाठी भरते आणि म्हणते, घे हे घे. तेव्हा पार्थ हसत म्हणतो, सेपरेट प्लेट दिली का मला? तेवढ्यातच रम्या आता तेथे येते आणि आशाताईंना म्हणते, अहो अहो कुठे चाललात, आम्हाला पण जरा खायला द्या, कारण घरची कामं करायचे दिवस संपले आहेत आमचे. मग काव्या म्हणते, अगं हळू बोललीस ना तरी ऐकू जाईल ना त्यांना, इथेच आहेत त्या, एवढ्या मोठ्याने बोलायची काही गरज नाही. तेव्हा आता रम्या विचारते, का तुला त्रास होतोय का? अगं तू या घरात आल्यापासून ना नुसती आपली किंचाळत असतेस. तेव्हा आम्ही बोललो का तुला तुझा हा लाऊडस्पीकर बंद कर म्हणून? मग तू सुद्धा ना आता जरा गप्पच बस. तेव्हा पार्थ रागातच म्हणतो, ए रम्या, जरा ना नीट बोलायला शिक. तुमची शिक्षा माफ केली म्हटल्यानंतर तुमची पापं धुतली गेली आहेत असं नाहीये. तेव्हा वसू म्हणते, पार्थ, काव्याला मध्ये बोलायची काही गरज होती का? रम्या तर आशाशी बोलत होती ना. मग पार्थ म्हणतो, हे हळू आवाजात सुद्धा बोलता येऊ शकताच ना. मग पार्थ रम्याची लायकी काढतो आणि म्हणतो, हे बघ, काल जशी बोलत होती वागत होती तशीच जर वागली ना तर सगळ्यांसाठी ना बरंच होईल. आणि काव्यावर आवाज चढवून तर अजिबातच बोलायचं नाही. मग काव्या ही पार्थकडे बघतच राहते. मी सुद्धा आता पार्थकडे पाहत असते, कारण हा काव्याची किती बाजू घेतोय हे तिला समजतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या वसूला सांगते मामी आणि काव्यामध्ये कसली तरी ना ठिणगी पडली आहे. मग आता वसू हसते आणि म्हणते, या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी असं काहीतरी गुपित असेल ज्यामुळे आपल्यासाठी नवीन दरवाजे उघडले जातील. दुसरीकडे जीवा आता भास्करला फोन करत म्हणतो, माझ्याकडे एक मोठी मस्त मोकळीच्या मोकळी जागा आहे, आपण ना आपलं लो कॉस्ट हाऊसिंग त्याच जागेवर करूयात. तेव्हा नंदिनी हे सगळं बोलणं ऐकते आणि विचारते, काय हो, कुठल्या जागेबद्दल तुम्ही बोलत होतात आत्ता? तेव्हा जीवा जरा घाबरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.